आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉप अंतर्गत जी काही मानके आहेत ते सर्वच्या सर्व मानके सर्व शाळांसाठी लागू नसणार आहेत। तर नक्की लागू नसणारे मानके कशा प्रकारे भरायचे आहेत आणि ते कोणते आहेत याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, या ठिकाणी आपला शाळेचा प्रकार, लागू नसणारे मानक क्रमांक, लागू नसणारे एकूण मानके, लागू असणारे एकूण मानके आणि एकूण मानके अशा प्रकारे दिलेलं आहे। तर आपण एक उदाहरण पाहूया। समजा पहिली शाळा, आता उदाहरण पाहूया, एक प्राथमिक शाळा जिथे की 1 ते 4 किंवा 1 ते 5 ची शाळा असणार आहे आणि त्या शाळेस वसतिगृह जर नसेल तर त्या शाळेसाठी पहा कोणती मानके लागू नसणार आहेत। तर मानक क्रमांक 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 63, 64, 65, 66, 73 आणि 74 ही मानके प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 जी आहे आणि ज्या ठिकाणी वसतिगृह नाही त्या शाळांसाठी हे मानके लागू नसणार आहेत। तर पहा, लागू नसणारे एकूण मानके किती आहेत? 15 आणि म्हणजेच लागू असणारे त्यांना एकूण मानके असणार आहेत 113, कारण आपल्या एकूण मानकाची संख्या आहे 128। तर अशा प्रकारे या तक्त्यामध्ये शाळेचा प्रकार आणि त्या शाळांसाठी कोणते मानके लागू नाहीत आणि कोणते मानके लागू असणार आहेत याबाबतची या ठिकाणी माहिती दिली आहे। ते आता आपण या ठिकाणी समजून घ्यायची आहे, पाहायची आहे आणि त्यानुसार स्कॉप अंतर्गत आपल्या शाळेचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी लागू नसणारे मानके कशा प्रकारे स्कॉप ॲप जे आपल्याला दिलेलं आहे त्यावर भरायचे आहेत याविषयीचा एक डेमो पाहूया। चला तर पहा, आपण सुरुवात करूया डेमोला। पहा, या ठिकाणी आपल्याला 4, 10, 11, 12, 13, 14 हे जे मानके आहेत ते प्राथमिक शाळांसाठी नसणार आहेत। तर ते कशा प्रकारे आपण आता मानके सबमिशन करायचं आहे ते आता आपण समजून घेऊया। त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये पहा स्कॉप हे ॲप आपण ओपन करूया। या ठिकाणी ओपन केल्यानंतर आपण स्वयंमूल्यांकन सुरू करा या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपण खाली जर पाहिलं तर आता मानक क्रमांक 4 हे प्राथमिक शाळांसाठी जे 1 ते 4 आहे ज्या ठिकाणी वसतिगृह नाही त्यांच्यासाठी लागू नसणार आहे। तर या ठिकाणी आपण लागू नाही ऑप्शन निवडायचा आहे आणि सबमिट या बटनावर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण भरलेलं मानक आपल्याला ग्रीन पट्टीमध्ये दिसणार आहे। त्यानंतर आपण पुढचं जे मानक पाहिजे 10 क्रमांकाचं मानक पाहूया। पहा, हे देखील आहे शाळा विद्यार्थ्यामध्ये रोजगार क्षमता व उद्योजकीय कौशल्य विकसित करते। आपल्या सर्वांना माहित आहे की उद्योजकीय कौशल्य किंवा व्यवसाय शिक्षण हे 5वी नंतर असतं। 1 ते 4 किंवा 1 ते 5 ज्या शाळा आहेत त्यांना देखील हे मानक लागू नाही। तर या ठिकाणी आपल्या स्तरानुसार 4 स्तर दिलेले आहेत, पण खाली एक ऑप्शन आहे लागू नाही। तर आपण लागू नाही या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मानक क्रमांक 10 देखील आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे, ते देखील आपल्याला ग्रीन पट्टीमध्ये दिसत आहे। त्यानंतर पाहिलं तर 11 क्रमांकाचं मानक आहे ते देखील प्राथमिक शाळांसाठी म्हणजे 1 ते 4 साठी लागू नाही। पहा, शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तर न्याय, डिजिटल, आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते। तर या ठिकाणी देखील आपण लागू नाही ऑप्शन हे निवडायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। हे देखील मानक आपल्यासाठी लागू नसणार आहे। त्यानंतर मानक क्रमांक 12, 13, 14, 15 देखील आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत। मानक क्रमांक 12 आहे शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योजकाच्या माध्यमाने इंटर्नशिप दप्तरविना शाळा उद्योजकता संधी प्रदान करते। हे देखील प्राथमिक शाळांसाठी मानक लागू नसणार आहे, त्यामुळे आपण लागू नाही हा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट हे बटन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। हे देखील मानक आपण यशस्वीरित्या सबमिशन केलेलं आहे। त्यानंतर मानक क्रमांक 13 देखील आपण याच प्रकारे भरायचं आहे की शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते। हे देखील मानक 1 ते 4 साठी लागू नसल्यामुळे आपण सबमिट या बटनावर क्लिक करून हे मानक यशस्वीरित्या सबमिशन करायचं आहे। त्यानंतर मानक क्रमांक 14 देखील आपण अशाच प्रकारे आपण जर या ठिकाणी मानक क्रमांक 14चं विश्लेषण वाचलं तर ते देखील आपल्याला प्राथमिक शाळांसाठी लागू नसल्यामुळे आपण लागू नाही हा क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। त्यानंतर मानक क्रमांक 15 देखील पहा, शाळा स्थानिक लोकविद्याचा प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबीबद्दल परिचय करून देते। तर ते देखील मानक या ठिकाणी लागू नाही हा पर्याय आपण निवडायचा आहे। त्यानंतर पुढे पाहूया तर मानक क्रमांक 16 देखील आपण समजून जर घेतलं तर या ठिकाणी प्राथमिक शाळांसाठी हे देखील मानक लागू नसल्यामुळे आपण लागू नाही हा पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। तर आतापर्यंत आपण लागू नसणारे मानक क्रमांक 4, मानक क्रमांक 10, 11, 12, 13, 14, 15, 16 हे मानके आपण यशस्वीरित्या सबमिशन केलेले दिसत आहेत। जे मानके आपण यशस्वीरित्या सबमिशन केलेले ते आपल्या ग्रीन पट्टीमध्ये दिसत आहेत आणि जे मानके आपले आतापर्यंत भरायचे राहिलेले ते मानक क्रमांक आपल्या पिवळ्या पट्टीमध्ये दिसत आहेत। तर अशाच प्रकारे प्राथमिक शाळांसाठी जर आपण पाहिलं तर आणखी मानक क्रमांक 26, 63, 64, 65, 66, 73, 74 हे देखील मानके लागू नसणार आहेत, ते देखील आपण या ठिकाणी भरून घेऊया। 26 क्रमांकाचं मानक देखील प्राथमिक शाळासाठी लागू नाही, ते देखील आपण या ठिकाणी सबमिट करायचं आहे। त्यानंतर जर पाहिलं तर आपण आपल्या सर्वांना माहिती आहे पुढे आहे
63 ते 66 हे देखील मानके आपण या ठिकाणी लागू नसल्यामुळे आता आपण ते सबमिशन करूया. पहा मानक क्रमांक 63 देखील लागू नसणार आहे, ते देखील आपण या ठिकाणी लागू नाही या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर 64 देखील आपण लागू नसल्यामुळे लागू नाही त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 65 देखील लागू नसणार आहे, शाळा निवासी असणार आहे का नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी लागू नाही हे सबमिशन क्लिक करायचं आहे. नंतर मानक क्रमांक 66 देखील आपल्या 1 ते 4 शाळांसाठी लागू नसल्यामुळे आपण ते सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आपण पहा 73 आणि 74 हे मानके देखील या ठिकाणी लागू नसणार आहेत, ते देखील आपण या ठिकाणी सबमिशन करूया. पहा तर अशा प्रकारे पहा प्राथमिक शाळा म्हणजे 1 ते 4 किंवा 1 ते 5 जी शाळा आहेत, ज्या शाळेमध्ये वसतिगृह नाही अशा शाळांसाठी कोणती मानके लागू नसणार आहेत आणि ती कशा प्रकारे सबमिशन करायचं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तर मानक क्रमांक 4, त्यानंतर 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि त्यानंतर 26, त्यानंतर 73 हे मानके प्राथमिक त्यानंतर 63, 64, 65, 66 आणि त्यानंतर 73 हे मानके प्राथमिक शाळांसाठी लागू नसल्यामुळे आपण या ठिकाणी ते यशस्वीरित्या सबमिशन केलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मानके प्राथमिक शाळांसाठी लागू नसणार आहेत ते कशा प्रकारे भरायचे आहेत याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.